संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नहीं चलेंगे, तानाशाही नहीं चलेगी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या दिवस प्रकल्पात करायचं काय? खाली मुंडा वर पाय, संविधानाचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। त्यांनी महाराजांची मागणी मागावी, त्यांनी संभाजी महाराजांची त्यांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे PI व स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले. स्वामी आल्या डीजेच्या रेडिएटरवर काहीतर मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचे जे काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले. त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. त्या टायमाला त्या ठिकाणी DYSP राठोड साहेब आले आणि राठोड साहेबांना मूर्तीला हार घातला. मूर्तीवर शाल घातली. शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल मागे घ्यायला लावली. त्यांनी शाल मागे घेतली आणि एकदम मागे वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठीचार्जला सुरुवात केली. प्रत्येक मुलाच्या 2-3 मुलं ऍडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला लागलेला आहे. आणि काय मागणी आणि शिवीगाळ केली. लायकी काढली. संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. शूटिंग करणाऱ्या माणसाला सध्या आमची मागणी एकच आहे. आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांचं, स्वामी साहेबाचं आणि DYSP साहेबांचं तात्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं. कारण त्यांच्यावर जी इन्क्वायरी बसवली त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही आता SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांनी जो अमानुष प्रकारे लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ सर्व धाराशिवकरांच्या वतीने व सोळा समितीच्या वतीने आम्ही SP साहेबाला निलंबनाची कारवाई करावी यासाठी निवेदन दिले. तसेच आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले की संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढे काय करणार? कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र सुरू काय प्रकार घडला नेमका? मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांनी पहिल्यांदा तर डॉल्बी व DJ असतो त्याच्यावर कुठे घटना घडली? देशपांडे स्टँड घडली. पोलिसांनी व्हिडिओमध्ये तर सगळं तुम्हाला बघायला काय झालं नेमकं? काय झालं आपल्या समाज जयंती होती त्यानंतर डॉल्बी फोडले. त्यामुळे आपण त्यांनी शिवीगाळ केली डिपार्टमेंट आपल्याला आणि डायरेक्ट मारायला चालू केलं. सगळे आमच्या अंगावर ओळ वगैरे आहेत. आम्ही आता सध्या दाखवू शकत नाही. महाराजांना काय मागणी? महाराजांना शिवीगाळ केलेली आहे त्यांनी. आता मागणी काय तुमची? निवेदन द्यायचं आम्हाला, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. निलंबन झालं पाहिजे.